धक्कादायक. आधी खून, नंतर हनीमून. प्रेम, पैसा आणि वासनेतून बायकोनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचे केले चक्क 15 तुकडे. पत्नीनंच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा घात केला. पत्नीने नवऱ्याची निर्घृण हत्या केली. इतकंच नाही तर त्याच्या देहाचे 1-2 नव्हे तर तब्बल 15 तुकडे केले. त्यांना ड्रममध्ये भरून त्यात सिमेंट ओतलं आणि प्रियकरासोबत मनालीला फिरायला निघून गेली. नेमकं काय आहे ही घटना? पत्नी इतकी निष्ठुर कशी वागू शकते? या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्याच्यासोबत 7 फेरे घेऊन लग्नाची गाठ बांधली त्याचाच प्रियकराच्या मदतीनं गेम केल्याच्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. नवऱ्याचा घात करणाऱ्या बायकोची ही कहाणी खूपच डेंजर आहे. या लव्ह ट्रायंगलमध्ये मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या सौरभचा नाहक बळी गेला आहे. जिच्यासोबत जगणं आणि मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहिली तीच आपला घात करू शकते याचा विचार सौरभनं शेवटच्या क्षणापर्यंत केला नसावा. पण अनैतिक संबंध आणि पैशाची भूक बायकोच्या मेंदूत शिरली आणि तिनेच नवऱ्याचे अक्षरशः 15 तुकडे करून त्याला कायमचं संपवलं. अंगावर शहारे आणणारी ही घटना नेमकी कधी, कुठे, केव्हा आणि कशी घडली? नवऱ्याचा घात करून प्रियकराबरोबर फिरायला जाणारी ती उलट्या काळजाची बायको नेमकी होती तरी कोण? हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. अनैतिक प्रेमात आंधळी झाली बायको. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील आहे. मुस्कान आणि सौरभ दोघे विवाह बंधनात अडकले होते. सौरभ हा मर्चंट नेव्हीत कामाला होता. तो कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहत होता. याच मोकळीकेचा फायदा घेत मुस्कानची पावलं भरकटली होती. तिथं साहिल सोबत विवाहबाह्य सूत जुळलं. कामावर गेलेल्या नवऱ्याला अंधारात ठेवून मुस्कान साहिल सोबत रास लीला रंगवत होते. दोघांना एकमेकांच्या शिवाय एक क्षणही नकोसा वाटत होता. अनैतिक प्रेमात आंधळे झालेल्या या जोडप्याला सौरभ काट्यासारखा टोचत होता. एकत्र येण्यासाठी सौरभचा बंदोबस्त करावा लागेल या विचाराने ते दोघे अस्वस्थ झाले होते. अखेर दोघांच्या राक्षसी डोक्यातून एक अघोरी कल्पना जन्माला आली. नोव्हेंबर 2024 पासून त्यांचा हत्येचा प्लॅन होता. मीडिया रिपोर्टनुसार मुस्कान आणि साहिलने सौरभला नोव्हेंबर 2024 पासूनच संपवण्याचं प्लॅनिंग केलं होतं. पण त्याच्या एका वर्षानंतर मुस्कान आणि साहिलला आपला डाव साधता आला. मुस्कानने आधी सौरभच्या जेवणात गुंगी येण्याचं औषध मिसळलं. नंतर मुस्कान आणि साहिलनं सौरभवर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सौरभनं जागेवरच जीव सोडला. पण इतक्यावरच मुस्कान आणि साहिलचं पोट भरलं नव्हतं. त्याने जीव गेलेल्या सौरभवर सपासप वार केले. त्याच्या देहाचे 1-2 नव्हे तर तब्बल 15 तुकडे केले. त्या तुकड्यांना त्याने एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यात सिमेंट ओतले. तर ह्या दोघांचं काळं कृत्य कसं उघडकीस आलं? नवऱ्याचा काटा काढून मुस्कान आणि साहिल मनालीमध्ये हनीमून करायला निघून गेल्याची चर्चा सुरू आहे. नवऱ्याला संपवून ती निर्दयी बायको प्रियकराच्या बरोबर अनेक दिवस फिरली. अखेर मुस्कान आणि साहिलचे पैसे संपले. मुस्कानला माहिती होतं तिच्या नवऱ्याच्या अकाउंटमध्ये जवळपास 6 लाख रुपये जमा आहेत. दोघांनी तेच पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न फसला. अखेर मुस्कान आपल्या आईजवळ निघून गेली. आईने मुस्कानला जाब विचारला, सौरभ कुठे आहे, तो काय करतो, असे असंख्य प्रश्न मुस्कानला विचारले गेले. तेव्हा कुठे मुस्कान आणि साहिलच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. नेमकी त्याच वेळी आईनेच आपल्या लेकीच्या काळ कृत्याचा पर्दाफाश केला. एका आईनेच आपल्या लेकीबद्दल पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केल्यावर मुस्कान आणि साहिलच्या अघोरी प्रेमाचा पर्दाफाश झाला. प्रेम, पैसा आणि वासनेच्या नादात ह्या दोघांनी स्वतःचे आयुष्य बर्बाद करून घेतले. प्रेम आणि पैसा आणि वासनेच्या नादात मुस्कानने स्वतःचं कुंकू पुसलं. स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून मुस्कान आता तिच्या प्रियकराच्या सोबत तुरुंगाची हवा खात आहे. मुस्कानच्या या हडळ कृत्यामुळे सगळ्यांना एकच आश्चर्याचा धक्का दिला आहे. संपूर्ण देश हादरलेला आहे.